लोकांसाठी घातक संविधानाच्या विरुद्ध आहे या गोष्टी. या गोष्टी जर अशाच चालत खरं तर आज म्हणजे आज शेवटचा दिवस आहे निवडणुकीचा. उद्या आपली मतदान प्रक्रिया चालू होईल आणि खऱ्याखुऱ्या शिवसैनिकाला पूर्णपणे आज अस्तित्व खऱ्याखुऱ्या शिवसैनिकाचं कसं संपवायचं याचं काम हे विरोधी पक्षाकडून चाललेलं आहे. विभागामध्ये आज खुलेआम कित्येक दिवस झाले खुलेआम पैशाचं वाटप चालू आहे. आम्हाला बातम्या येत आहेत, आम्हाला कळत आहे, पण आम्ही तिथे जाईपर्यंत तो विषय संपत होता. पण आज आम्ही त्याला स्वतः रंगे हात पकडले आणि रंगे हात पकडून सुद्धा आज आपले निवडणूक आयोगाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून काहीही त्यांना कुठल्याही प्रकारचा विरोध ऍक्शन घेतली जात नाहीये. आणि त्याचवरतून आम्हाला तुम्ही हे जाऊ द्या विषय हो मला धक्काबुक्की केली. त्याचं नाव काय ते ईव्हीएम मशीन होती त्यांच्या हातामध्ये. तो शिवसेना उद्धव आपले हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत, म्हणजे उमेदवारांचे कार्यकर्ते आहेत. धनुष्यबाण निशाणी घेऊन त्यांचा व्हीव्हीपॅट मशीन डेमो जी मशीन आहे ती घेऊन ते लोक फिरत होते. त्यांच्या हातात पैसे होते, पैसे वाटप चालू होती. मी स्वतः डोळ्याने पाहिले आणि त्यांना आम्ही पकडायला गेलो असता 6 जणांपैकी 2 जण आम्ही पकडले, 4 जण पकडून गेलेले तिथे. बघा, मी पूजाताईंनी आता तुम्हाला सांगितलं, त्याच्या पुढे मी सांगतो, ज्या आरोना आपण या सगळ्या गोष्टी उघडकीस आणून दिल्या ते आरो स्वतः बोलतात किरकोळ प्रकार आहे. त्यानंतर त्या आरोना आम्ही आता निलंबित करायला सांगतो, कारण पोलिसांच्या समोर त्या डेमो मशीन पकडल्या गेल्या. पोलीस स्वतः सांगतात की यांच्या हातात होतं, त्या 2 कार्यकर्ते जे पकडले त्यांच्या हातात होती, परंतु आरोप बोलतोय की नाही त्यांच्या हातात नव्हती, त्यांच्याकडे पैसे नव्हते. म्हणजे कुठल्या प्रकारचं राजकारण इथं चालू आहे की जे समोरून जे जगदीश असो, राजा जाधव असो, दिगंबर ठाकूर असो, केवंत गोगरे ह्या लोकांनी त्या आरोपासूनची सगळी माणसं मॅनेज केलेली आहेत पैशाच्या जीवावर. आम्हाला तेच सांगायचं सर्व नागरिकांना, 6 नंबरच्या ह्याच पद्धतीने पुढील 5 वर्ष तुम्हाला ते तुमची कामं दाबून टाकतील किंवा कुठल्या प्रकारची कामं होणार नाही. कारण पैशाच्या जीवावर जे लोक जिंकतात ते नंतर नागरिकांच्या संपर्कात कधीही पुढच्या 5 वर्ष राहत नाही. तर आम्ही सुजाण नागरिकांना एवढं सांगू की ह्या टायमाला विचार करून निवडणुकीच्या मतदानाला जावा आणि योग्य त्या उमेदवाराला निवडून द्या. असे प्रकार नेहमी होत असतात, जवळजवळ असे प्रकार नेहमी होत असतात. आणि आज तर रंगे हात पकडलाय. ही जनसामान्यांची निवडणूक आहे, महानगरपालिकेची का पैसेवाल्यांची? मग पैसेवाल्यांची आहे तर मग निवडणूक घेता कशाला? पैसे वाटून मोकळा करा, आणि निवडणूकचे निकाल जाहीर करा. काय निवडणूक म्हणजे जे काय चाललंय डेमो मशीन दाखवून जे पैसे वाटताय ते चुकीचं आहे ना. लोकशाहीची ही निव्वळपणे हत्या चालली आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळते, पण आपण काय करू शकत नाही. ह्याला मार्ग निघायला पाहिजे की नाही? आचारसंहिता चालू असताना सुद्धा एवढ्या डेअरिंग मध्ये पैसे वाटप चाललंय आणि आपण पोलीस स्टेशन मार्गे काही करू शकत नसू तर काय उपयोग आहे त्याचा?